काय ठाणेकर, उन्हाळा वाढलाय आणि पाण्याची टंचाई जाणवते का? कधी पाणी उशिरा येतंय तर कधी प्रेशर कमी असतं. पण आता काळजी सोडा, कारण ठाणे महापालिकेने तुमच्या पाण्याचं टेन्शन कायमचं खल्लास करायला एक भन्नाट मास्टर प्लॅन आणलाय. शहरातल्या ज्या जुन्या विहिरी बुजवल्या होत्या त्यांना आता पुन्हा जिवंत केलं जातंय, आणि तेही चक्क अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणेसह. हो, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळात ठाणे आणि मीरा भाईंदर मधील 46 विहिरींसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या अंतर्गत नुकताच नळपाडा, कापूरवावडी आणि माजिवडा परिसरातील पुनर्जीवित विहिरींचं लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलंय. आता या विहिरींमधून स्थानिकांना थेट स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळणार आहे. नुसत्या विहिरी साफ केलेल्या नाहीत, तर त्यात सांडपाणी मिसळू नये म्हणून भिंतींचं मजबूतीकरण आणि संरक्षण जाळ्या बसवल्या आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय की आतापर्यंत 12 विहिरींचे काम पूर्ण झाले असून दर आठवड्याला 3 ते 4 विहिरी जिवंत करायचा महापालिकेचा प्लॅन आहे. ठाणेकरांना कोणत्याही कारणास्तव एखादी इमर्जन्सीमुळे पालिकेचा पाणी पुरवठा ज्यावेळी होणार नाही त्यावेळी या विहिरी ठाणेकरांची तहान भागवतील. मंडळी, निसर्गाचे हे जुने जलस्रोत पुन्हा जिवंत करण्याचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भागात अशी एखादी जुनी विहीर आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि ठाण्यातील अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणेला. पण त्याआधी पाणी जपून वापरायला विसरू नका.